अधिक मासाची कहाणी सर्वांनी ऐकावी, श्रद्धा ठेवावी, पुरुषोत्तम मासाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरलेली सर्व इच्छा पूर्ण होते. अवंतीपूर नावाचे एक नगर होते. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत, परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून काम करून घेई. तिच्यावर सारखी आग पाकडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही हे व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगता का? थोरली होती कपटी आणि दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दृष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं. मलीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट कपडे घालायची. शिळे उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरं वाटलं. ती रोज घाणेरडे राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 160 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा, माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रगट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी श्रद्धा बघून ते तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. ते तिला म्हणाले, ताई, बाहेर 160 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटीला काळजी वाटली. धड एका माणसाला पुरेल एवढेही जेवण नव्हते. मग 160 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा एकही कण नव्हता. आता काय करायचं? विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने तसेच केले. मग विष्णूंनी त्या पानाचे 160 तुकडे केले. द्रोणाचे आणि लाडवाचेही 160 भाग केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 160 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला आशीर्वाद देऊन निघून गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. सर्व पदार्थ नाहीसे झाले. 160 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं त्यांनी तिला शाप दिला व ते निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिने 160 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं तिला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्रीविष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले आणि क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईन, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हाला आम्हाला मिळो
ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः.